काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळेसाहेब आपल्यासोबत आहेत। काळेसाहेब, आज तुम्ही खत टंचाईच्या संदर्भात बैठक घेतली आहे, काय नेमकी चर्चा अधिकाऱ्यांसोबत झाली? आपल्या जालन्यामध्ये आम्ही खरीपाच्या बैठकीत पालकमंत्री महोदयाला विनंती केली होती की जालना जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारची खताची आणि बियाण्याची टंचाई होऊ नये। दुर्दैवाने त्याच मागच्या वर्षीच्या टंचाईला यावर्षीसुद्धा सामोरं जायची वेळ आमच्या शेतकऱ्यांना आली। आजही खताचा, युरियाचा आणि विशेषतः DAPचा तुटवडा आपल्या जालना जिल्ह्यामध्ये दिसतो आहे। वेगवेगळी कारणं सांगितली जातात, कधी रॅक नव्हती, कधी कंपनीने पुरवठा केला नाही। माझी तर कलेक्टर साहेबांना मी आज सूचना केलेली आहे की तात्काळ इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये या कंपन्यांवर कारवाई करावी, EC ॲक्टवर माध्यमातून कारवाई करावी आणि त्यांची हिअरिंग ठेवून त्यांचे लायसन्स सस्पेंड करावं की ज्यांनी खताचा पुरवठा अलोकेशन केल्याप्रमाणे सप्लाय केला नसेल अशा कंपन्याला निश्चितपणाने आपण धारेवर धरून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। राज्यात हिंदी भाषेवरून चांगलंच राजकारण तापलेलं आहे। मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचा 5 तारखेला मोर्चा निघणार आहे। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचं प्रेम आपल्याला सगळ्यांना आहे। हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा आहे, परंतु सरकारच कन्फ्युजनमध्ये आहे, काय करावं आणि काय करू नये। रोज वेगवेगळं स्टेटमेंट ऐकायला येतं। आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी त्याला सकाळीच मी पाहिली त्यांची बाईट, त्यांनी त्याला या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे आणि आमच्या त्या मोर्चाला पाठिंबा यासाठीच आहे की सरकारने काहीतरी निर्णय करावा, जनतेची काय मागणी ते शोधावं आणि त्याप्रमाणे कारवाई करावी। धन्यवाद। काय वाटतं, तुम्ही काँग्रेसचे खासदार म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का आगामी काळात? आता ते त्यांनाच विचारलेलं बरं, मी काय सांगू त्यांच्या दोघांबद्दल। पण तरी जर जनतेची इच्छा असेल या सरकारच्या विरोधात त्यांनी एकत्र यावं तर आमचा पाठिंबाच राहील। महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार आहे असं काही दिवसापूर्वी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा सामना पेपरवरती फोटो आला होता। मला आपल्याला एकच सांगायचं, ते दोन बंधू एकत्र असेल तर येत असतील तर मला त्याचा आनंद आहे, कारण आमचं पक्षच मुळात सगळ्या लोकांना घेऊन चालणार आहे। सगळ्या जाती धर्माच्या लोकांची सर्व धर्म समभावाले आम्ही आहोत। हे दोन भाऊ एकत्र झाले पाहिजे असंच वाटेल ना आम्हाला। बरं, नवीन जो शक्तीपीठ महामार्ग होतोय त्याला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। त्या शेतकऱ्याला आमचा पाठिंबा आहे, कारण समृद्धी मार्ग झालेला आहे। त्याच्याबरोबर आता जालना नांदेड हा एक समृद्धी मार्ग होतो आहे। किती रस्ते करून आमची जमीन तुम्ही अजून आमच्याकडं त्या अदानी अंबानीच्या घशात घालणार आहात? आणि हा शक्तीपीठ कोणाकरता करताय? जनतेकरता? जनतेला त्या देवधर्माला जायचं त्याच्याकरता का काही लोकांना गोव्याला जायचं त्याच्याकरता का काही लोकांना ते कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आणि त्याचे पैसे त्याला द्यायचे याच्याकरता? तिजोरीत खडखडाट आहे, पैसे नाही, अजितदादा या खात्यातून पैसे काढतात, त्या खात्यातून पैसे काढतात, अशी चर्चा मागच्या मी TVच्या बऱ्याच चॅनलमध्ये पाहिली। आणि मग आज 20,787 कोटी रुपये कुठून जमा झाले हो? पटकनी मग पैसे रक्कम मंजूर केली, कोणाच्या इशाऱ्यावर केली, कोणासाठी केली, हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला निश्चितपणाने पडलेला आहे। जालना जिल्ह्यात सातत्यानं नवनवीन घोटाळे समोर यायला सुरुवात झाली आहे। अनुदान घोटाळा, सोयाबीन घोटाळा, त्यानंतर आता पोखरा योजनेत सुद्धा गैरप्रकार झाल्याची बाब समोर आली आहे। याच्यापूर्वी अनुदानाचा घोटाळा जिल्हाधिकारी महोदयाने समोर आणला आहे आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली, कर्मचाऱ्यावर, अधिकाऱ्यावर, आणि वसुली सुरू आहे असं मी आज कुठंतरी एक स्टेटमेंट आपल्या महाराष्ट्र टाइम्सला मला वाटतं याचं वाचलं, जिल्हाधिकारी महोदयाचं, की एवढे पैसे वसूल झाले आणि अजून आमची पैसे वसुलीची कारवाई सुरू आहे। मला असं वाटतं की फक्त पैसे वसूल केले आणि कारवाई त्यांच्यावर झाली एवढ्यावर न थांबता जे शेतकरी त्या अनुदानापासून वंचित राहिले त्या शेतकऱ्याला का वाटत नाही तुम्ही हे पैसे घेऊन परत सरकारच्या तिजोरीत नेऊन घालणार आहे का? कशासाठी वसुली चालली हाही प्रश्न माझ्यासमोर। अगदी शेवटचा प्रश्न आहे, बीड शहरात एक घटना घडली। खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये प्राध्यापकांनी विनयभंग केल्याची बाब जी आहे ती समोर आली। खरं तर पहिल्यांदा मी त्या घटनेचा निषेध करतो आणि दुसरं म्हणजे बीडमध्ये ज्या पद्धतीने घटना घडत आहे, हे शासन, हे सरकार, हे गृह खातं फेल आहे का हो? की एकदा बीडमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असेल तर त्या घटनेला कुठंतरी आवर घालायचं काम राज्याचं गृह खातं काय झोपलं आहे का? अशा पद्धतीच्या घटना यानंतर राज्य सरकारकडून घडू नये आणि बीडमध्ये त्याच्यावर कारवाई केली जावी। खरं तर हे होतं का? हिंमत का वाढते लोकांची करण्याची? याच्या पाठीमागे कोणीतरी मोठा वरदहस्त आहे सरकारमधल्या माणसाचा, म्हणून हे घडतं आहे। याची काळजी सरकारने केली पाहिजे। सातत्यानं महिला असेल किंवा विद्यार्थी असेल यांच्यावरती जे अत्याचाराची घटना आहे ते दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कल्याणची घटना असेल, पुण्यातल्या स्वारगेटची घटना असेल, त्यानंतर हे प्रकरण आता ताजं आहे। याला जबाबदार कोण आहे काय वाटतं? याला जबाबदार 100% राज्याचं गृह खातं आहे
आणि राज्याच्या गृह खात्याला इतके वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात काय चाललं याची सगळी माहिती त्यांच्याकडे असते. अशा वेळेला कारवाई का करत नाही हा माझा त्यांच्यासमोरचा सवाल आहे. म्हणून जे लोक दोषी असतील त्याच्यावर तात्काळ कारवाई करा, तो कोणत्याही पक्षाचा असो अथवा कोणत्याही संघटनेचा पदाधिकारी असो. तर नक्कीच हे होते काँग्रेसचे खासदार कल्याण काळे. बीडमध्ये जी घटना घडली त्याचा मी निषेध करतो आणि तात्काळ या दोषींना कडक शासन झालं पाहिजे असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.